श्री स्वामी राजमाऊली, 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 श्री स्वामी राजमाऊली। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। इंग्रजांच्या सरकारी त्यांना खूप मान होता, त्याची खूप प्रतिष्ठा होती. पूर्वपार मराठी मोडीमध्ये लिहून ठेवलेले कागदपत्र ते इंग्रजांना इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून द्यायचे, म्हणजे भाषांतर करून द्यायचे. त्यामुळे त्यांना ओरिएंटल ट्रान्सलेटर ही इंग्रजांकडून पदवी दिली. त्यांची प्रतिष्ठा, त्यांचा मानपान पाहता काही इंग्रज अधिकारी त्यांना ब्लॅक गव्हर्नर ऑफ मुंबई असं सुद्धा म्हणायचे. गुरुदेव श्री स्वामीसूत महाराजांनी मुंबईत मठ केला काय, श्री स्वामी समर्थ महाराजांची ख्याती ते मुंबईत सुद्धा पसरली. मुंबईतली काही लोक स्वामी महाराजांना ओळखत होती, ती आता सर्वत्र महाराजांची प्रसिद्धी झाली. यांच्या कानावर जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची महती आली, तेव्हा त्यांना श्री स्वामी दर्शनाची ओढ लागली आणि त्यांचं अक्कलकोटी जाणं झालं. ते अक्कलकोटला पोचले, त्याला प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना घ्यायला गेले होते. म्हणजे त्यांचं स्वागत खुद्द स्वामी समर्थ महाराजांनी केलं असं म्हटलं तरी हरकत नाही. स्वामी महाराजांवरती त्यांचं प्रेम जडलं, ते स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त झाले. त्यांचे हे प्रेम, त्यांची ती भक्ती पाहून श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्यावर इतके प्रसन्न झाले की त्यांच्या उतार वयात जेव्हा ते अक्कलकोटला येऊ शकले नाहीत, तेव्हा प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना आपल्या पादुका पाठवून दिल्या. या थोर भाग्यवंत श्री स्वामी भक्ताचं आज आपण स्मरण करणार आहोत आणि त्यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार स्वामी भक्तो, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पेळगावकर तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत करतोय. भक्तांनो, आज तुमचं विशेष स्वागत करतोय आणि त्याचं कारण म्हणजे आज आपल्या या युट्यूब चॅनलचा 500वा एपिसोड आहे. बरं का, 500वा. आज आपले 500 एपिसोड्स पूर्ण होत आहेत. या 3-4 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक माइलस्टोन झाले. तुम्हा सर्व स्वामी भक्तांच्यामुळे आणि तुमच्या प्रेमामुळे या चॅनलची दिवसेंदिवस वाढच होत राहिली. आणि आजचा हा 500वा एपिसोड देताना मला खरं सांगायचं तर मला खूप आनंद होतोय. तुम्ही सर्व या चॅनलवरती जे काय प्रेम केलेलं आहे, स्वामी महाराजांचा आशीर्वाद, गुरुदेव श्री स्वामीसूत महाराजांचा आशीर्वाद हा तर पाठीशी आहेसच आहे. पण आज मी तेपर्यंत जे काय मी एपिसोड्स केले ते तुम्ही आवर्जून एका स्वामी भक्ताच्या नात्याने बघितलेले आहेत आणि साहजिकच त्याच्यामुळे तुम्हाला ते आवडलेले आहेत. त्यामुळे तुमचं प्रोत्साहन, तुम्ही दिलेल्या शाबासकीच्या थापा या सुद्धा आम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि गुरुदेव श्री स्वामी सुतांच्या आशीर्वादाच्या बरोबरीने पोषक ठरलेले आहेत. भक्तांनो, खरं तर मला आजच्या दिवसाचं मला स्मरण सुद्धा नव्हतं. मी फार क्वचित असं पाहतोय की आतापर्यंत आपले व्हिडिओज किती झालेले आहेत. पण आता या शूटला उभं राहण्याच्या अगदी काही सेकंदांपूर्वी आपले एक सबस्क्रायबर आहेत, मयूर वाजट म्हणून. आणि या मयूर वाजटांचा मला आज फोन आला. तर तुम्हाला माहिती आहे का, आजचा हा जो एपिसोड आहे तो आपला 500वा एपिसोड होणार आहे. तेव्हा खरं सांगायचं मला थोडासा अचंबाच वाटला. आणि 500 एपिसोड आपल्या चॅनलचे असे सहज स्वामी स्वामी बोलता पूर्ण होतील हे खरंच विलक्षण आहे. माझा प्रत्येक सबस्क्रायबर हा नुसताच सबस्क्रायबर झालेला नाहीये, का मिलिंद दादाने काहीतरी युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे म्हणून आपण त्याचे सबस्क्रायबर व्हावं म्हणून तो सबस्क्रायबर झालेला नाहीये. तर खऱ्या अर्थाने खरोखर त्याला मनापासून वाटत आलेलं आहे की स्वामी समर्थ महाराजांच्या माहितीचे एपिसोड जे आहेत
ते आपण बघावं. तर एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की माझा प्रत्येक सबस्क्रायबर हे आपल्या स्वामीराज माऊली या युट्यूब चॅनलचे सगळे व्हिडिओ पाहत आहेत. तेव्हा भक्तगण असंच प्रेम राहू द्या, असाच लोभ राहू द्या. त्यामुळे नियमित श्री स्वामीराज माऊली आपला युट्यूब चॅनल बघत राहा. त्यातल्या प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला काय वाटतं तसे कॉमेंट करा. आणि त्या कॉमेंट्स वाचताना इतका आनंद होतो की तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही. त्यामुळे भक्त मंडळी, माझे सबस्क्रायबर्स, माझे व्ह्यूअर्स, माझे शुभचिंतक सर्वांना मी मनापासून नमस्कार करतो आणि मनसोक्तपणे सर्वांना म्हणतो श्री स्वामी समर्थ. भक्तगण, आजचा आपला जो एपिसोड आहे तो मुंबईतील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एका विशेष भक्ताबद्दल आपण बोलणार आहोत. विनायकराव आगासकर. त्यांना काकासाहेब आगासकर सुद्धा म्हणत. त्यांची इंग्रजांच्या दप्तरी इतकं वजन होतं, त्यांची इतकी प्रतिष्ठा होती का विचारू नये, की इंग्रजांचे काही जे अधिकारी जे होते त्यात त्यांना ब्लॅक गव्हर्नर ऑफ मुंबई असं सुद्धा संबोधायचे. इंग्रजी, मराठी, गुजराती, संस्कृत आणि अनेक भाषांवरती त्यांचं प्रभुत्व होतं आणि त्यामुळे इंग्रज सरकारने त्यांना त्यांच्याकडे ट्रान्सलेटर म्हणून ठेवलेलं. जुनी मराठी, मोडीतली किंवा हिंदी मधली जे काही कागदपत्र जुनी जी असतील ती तशीच्या तशी इंग्रजीमध्ये भाषांतर करून ते या इंग्रज सरकारला देत असत. इंग्रजांची सुद्धा त्यांच्यावरती खूप श्रद्धा होती, त्यांच्यावरती विश्वास होता. त्यामुळे तेवढाच त्यांना मान होता. त्यांची प्रतिष्ठा सुद्धा तशीच होती. राणी एलिझाबेथ यांच्या हिंदुस्थानाच्या जाहीरनाम्याचं तसंच इंडियन पिनल कोडचं पूर्णतः भाषांतर त्या विनायकरावांनीच केलेलं. त्यांची वृत्ती अत्यंत भाविक होती. देवाधर्मांवर त्यांची खूप श्रद्धा होती. आणि त्याच काळामध्ये गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांनी कांदेवाडी मुंबई येथे स्वामी समर्थ महाराजांचा मठ स्थापन केला, त्यांच्या पादुका स्थापन केल्या आणि तेव्हापासून मुंबई, पुणे ह्यासारख्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांची ख्याती वाढू लागली. त्या अगोदर काही तुरळक लोक फक्त ऐकून होती की सोलापूर जवळच्या एका अक्कलकोट नावाच्या गावामध्ये कोणतरी विभूती आलेली. पण गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांच्यामुळे स्वामी समर्थ महाराज खूप लोकांना माहीत झाले आणि त्याच्यातच हे विनायकराव आगासकर होते. त्यांना काकासाहेब म्हणत. त्यामुळे आता ह्या पुढे आपण काकासाहेबच त्यांना म्हणायचं. काकासाहेब आणि काकासाहेबांचे मित्र रावजी ढवळे यांनी अक्कलकोटला जाण्याचा बेत केला. पण काकासाहेबांचा मुळात स्वभाव जो होता तो परोपकारी होता, दयाळू होता. ते सगळ्यांशी मिळून मिसळून राहत आणि त्यांचं बघायला गेलं तर मित्रमंडळ आणि लोकसंग्रह सुद्धा खूप होता. एक दिवशी तर काही लोकांकडे म्हणाले, अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला मी जाणार आहे. म्हटलं तर कैक लोक त्यांना सांगू लागले की आम्ही येणार. असं करता करता आकडा जवळजवळ 100-200च्या पार गेला. काकासाहेबांचा स्वभाव अतिशय चांगला होता. एवढी लोक जरी जमली तरी ते पाठी हटले नाहीत. त्यांनी असा विचार केला की आपण सगळ्यांना घेऊन जायचं. पण त्या काळात अक्कलकोटला आगगाडी जात नसत. मी मुद्दाम आगगाडी हा उल्लेख करतोय कारण त्यावेळेला रेल्वे की आज जे आपण ट्रेन म्हणतो त्या काळात त्याला आगगाडी म्हटलं जायचं. कारण कोळशाच्या इंजिननी त्या काळातल्या त्या ट्रेन्स चालायच्या. आज जसं अक्कलकोट स्थानक आहे आणि तिथे पॅसेंजर गाड्या सुद्धा जातात, पूर्वी तिथे तसं पॅसेंजर गाड्या जात नसत. पूर्वी तिथे फक्त मालगाडी जायची, काही एक अमुक एक मालगाडी, आणि ती जायला सुद्धा त्याला एक कारण होतं. भक्तांनो, आजचं जे अक्कलकोट स्टेशन आहे त्याला त्या काळामध्ये कडपगाव म्हटलं जायचं. कडपगाव म्हणजे खडपांचं गाव. आणि या खडपांच्या गावामध्ये कैद्यांना तिथे खडी फोडायला आणलं जायचं आणि ते फोडलेली खडी जे काय असायचे छोटे छोटे दगड ते सगळे एकत्र करून त्या मालगाडीमध्ये टाकून त्या बांधकामाला वापरण्यासाठी ठिकठिकाणी पोहोचवले जात असत. आणि तिथे मालगाड्याच यायच्या, तिथे पॅसेंजर गाड्या येतच नसत. आता एवढी लोक काकासाहेबांना म्हणू लागली की आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर येणार. आता एवढं 100-200 लोकांना घेऊन त्यांना अक्कलकोटला यायचं होतं. त्यामुळे त्यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना सांगितलं, मला अक्कलकोट स्टेशनला जायचे, तुमच्या मालगाड्यांना जर काय 2-3 पॅसेंजरचे डबे जर लावले, बोगी जर लावल्या तर मी त्या सर्व माणसांना घेऊन जाईन. इंग्रजांच्या दप्तरी त्यांच्या शब्दाला मान होता. काही इंग्रज अधिकाऱ्यांनी ताबडतोब ते मान्य केलं आणि त्या मालगाडीला 2 ते 3 असे पॅसेंजरचे डबे लावून ही सर्व मुंबईकर मंडळी अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला निघाली. त्याला काही इंग्रज अधिकाऱ्यांनी अक्कलकोटला राजेसाहेबांना सुद्धा ती वर्दी दिली की आमचा खास माणूस स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी तुमच्या अक्कलकोट गावामध्ये येत आहे. मग काय विचारू नका.
राजेसाहेबांचे ते पाहुणे झाले हो. आणि ते सुद्धा इंग्रज अधिकाऱ्यांनी शिफारस केली होती. त्यांची गाडी ज्या वेळेला अक्कलकोट स्थानकावरती पोहोचणार होती, म्हणजे कडपगावच्या स्थानकावरती जेव्हा पोहोचणार होती, त्यावेळेला राजेसाहेबांनी आपल्या सरदारांना किंवा आपल्या माणसांना सांगून सगळी पूर्णतः जय्यत तयारी केली. 100-200 माणसं येणार होती. त्यामुळे अनेक बग्या, अनेक गाड्या, पालखी, घोडे, अगदी हत्ती सुद्धा कडपगाव स्टेशनला पाठवण्यात आली. अक्कलकोटातून ज्या वेळेला ती निघाली, त्यावेळेला स्वामी समर्थ महाराज वटवृक्षाखाली बसले होते. महाराजांनी ही सगळी धावपळ बघितली, हा सगळा लवाजमा बघितला आणि चौकशी केली, काय कुठे चाललंय ती सगळी मंडळी. आणि जेव्हा त्यांना समजलं की मुंबईचे कोणतरी अधिकारी तुमच्या दर्शनासाठी अक्कलकोटात येत आहेत, लगेच त्यांना थांबवण्यास सांगितलं. अरे किधर जाता है, हम भी आवेंगे. महाराजांचं बोलणं, ते महाराजांचं ते हिंदी फार जुनाट होतं. टट्टू भेजो. आता या टट्टू म्हणजे छोटासा घोडा, त्याच्यावरती महाराजांना कसं नेणार, म्हणून त्या सरदारांनी महाराजांसाठी एक विशेष बग्गी आणली. ही बग्गी अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी पाठवलेली बरं का. त्यांच्या स्वतःच्या वापरण्याची जी बग्गी होती ती स्वामी महाराजांसाठी त्यांनी पाठवली. मग काय, एका लहान बालकासारख्या घाईघाईने स्वामी महाराज त्या बग्गीमध्ये बसले. मर्जी फार आनंदित होती, खूप आनंदात होते ते. चला चला लवकर चला, चला चला लवकर चला, हेच आपलं एक सारखं चाललेलं. आणि एखादं लहान मूल आनंदामध्ये कुठेतरी जात असेल आपल्या आई वडिलांबरोबर, तेव्हा त्याची कशी अवस्था असते, अगदी तशीच अवस्था महाराजांची होती. महाराजांचा तो आनंद, महाराजांची मर्जी बघून सर्वांना कौतुक वाटत होतं. आणि सर्वांना त्याही पलीकडे जाऊन आणखीन एक विशेष कौतुक वाटत होतं, ते म्हणजे महाराजांच्या दर्शनासाठी कोणतरी येते आणि त्यांना घ्यायला खुद्द महाराज जात आहेत. सगळेजण बोलत होते आपसामध्ये, कोण येते काय माहिती नाही, पण किती भाग्यवान आहेत बघा. आज मितीपर्यंत एवढे राजे रजवाडे सुद्धा अक्कलकोटात आले महाराजांच्या दर्शनासाठी, पण कधी महाराज उठून त्यांना घेण्यासाठी नाही गेले, कधी महाराजांनी स्वतः जाऊन त्यांचं स्वागत नाही केलेलं आहे. अवे जे कोणी येत आहेत ते खरोखर भाग्यवान येत आहेत. सर्वांना एक कुतूहल होतं की येतंय तरी कोण. आणि अगदी काही वेळातच ती मालगाडी आली, ज्याला 2 डबे पॅसेंजरचे जोडले होते. आणि त्याच्यातच काकासाहेबांनी सगळ्या मुंबईकर मंडळींना आणलं होतं. ही सर्व मंडळी जशी स्थानकांवर उतरली, स्थानकांच्या बाहेर आली, त्याच्यात काकासाहेब सुद्धा होते. काकासाहेबांनी समोर स्वामी समर्थ महाराजांची तेजमूर्ती ती पाहून त्यांना इतका आनंद झाला, खरं तर त्यांच्या डोळ्यावरती विश्वासच बसत नव्हता. खुद्द महाराज आलेत स्थानकावरती घ्यायला, त्यांना महाराज आलेले आहेत. त्या विचारानेच ते आनंदाश्रू त्यांना येऊ लागले, त्या आनंदाने रडू लागले. ते लवकर लवकर महाराजांपाठची धावत गेले आणि महाराजांच्या चरणी त्यांनी लोटांगण घातलं. महाराज आपले कमरेवरती 2 हात घेऊन नुसते हसत होते. काकासाहेबांनी जसं लोटांगण घातलं तर तसं आलेल्या त्या 100-200 माणसांनी सुद्धा स्वामी महाराजांच्या भोवती सगळी गर्दी केली. तो स्वामी महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवत होते. सर्व स्वामी महाराजांना नमस्कार करत होते. महाराज मात्र शांत प्रसन्न मुद्रेत उभे होते. तेवढ्यामध्ये काकासाहेबांना कोणीतरी येऊन सांगितलं, काहीतरी येऊन कानात सांगितलं. भक्त मंडळी, स्टेशनला सर्व उतरले ते काय, त्याच्यामध्ये काकासाहेबांच्या सौभाग्यवती सुद्धा होत्या. आणि त्या गाडीतून उतरल्या काय, त्या विटाशी झाल्या. आता आली ना पंचायत. खुद्द महाराजांकडे, या दत्तप्रभूंकडे आपण आलेलो आहोत. आता सर्व लोकांनी महाराजांकडे जायचं कसं. काकासाहेबांनी एका वेगळ्या बगीमध्ये त्यांना बसवलेलं. कडपगावच्या कुलकर्णींच्या वाड्यामध्ये या सर्व मंडळींचं प्रथम सगळं स्वागत झालं. त्यांना गुळ पाणी वगैरे सगळं काय देण्यात आलं. कुलकर्ण्यांच्या सौभाग्यवतीने इथपर्यंत सांगितलेलं की तुम्हाला जर अक्कलकोटला जायचं नाहीये तर तुम्ही आमच्या पडवीत राहू शकता, तुमची सगळी सोय मी करते. काकासाहेबांनी सुद्धा बाईंना सांगितलं, ते महाराज आहेत बघ, लांबूनच तू दर्शन घे. बाईने लांबूनच स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं. तोच महाराजांचं बाईंकडे लक्ष गेलं. स्वामी महाराजांनी बाईंची भरपूर विचारपूस केली, कशी आहात, काय आहात, आणि चला आता, असं करून बाईंना सुद्धा अक्कलकोटला आपल्याबरोबर घेऊन गेले. प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताला घेण्यासाठी अगदी त्या कडपगावच्या स्थानकापर्यंत गेले. असं हे एकमेव उदाहरण आहे बरं का. कारण त्यांचं भाग्यच वेगळं होतं, त्यांचं नशीबच वेगळं होतं. ते भाग्यवंत होते. भाग्यवंत काकासाहेब आगासकर स्वामी भक्त झाले. ते इतके निस्सिम स्वामी भक्त झाले का महाराजांचं आणि त्यांचं जे काय नातं आहे त्याचं खरोखर स्मरण करण्यासारखं आहे. अक्कलकोटच्या राजाचे पाहुणे होते. आणि फक्त राजेसाहेबांचेच नाहीत,
तर खुद्द स्वामी समर्थ महाराजांनी सुद्धा त्यांना विशेष वागणूक दिली होती. कडपगावच्या कुलकर्णी वाड्यांमध्ये त्यांचा सगळ्यांचा अगदी खूप पाहुणचार झाला. महाराजांना सुद्धा अगदी उत्तम आसनावरती बसवलेलं. पण तेवढ्यात महाराज उठले आणि एका गाडीमध्ये जाऊन बसले, एका मोटारीमध्ये जाऊन बसले. त्या मोटारीमध्ये जाऊन बसले आणि महाराज म्हणाले, चलो चलो अभी आगे चलो, गाडी हाको. महाराजांची आज्ञा होताच सर्व मंडळी अगदी लगबगीने आपापल्या गाड्यांमध्ये जाऊन बसले. कोणी बग्गीमध्ये बसले, तर कोणी इतर गाड्यांमध्ये बसले, कोण घोड्यांवरती बसले. लहान लहान मुलं तर हत्तीवरती बसून खूप मजा मौज करत ते अक्कलकोट गावामध्ये आले. त्या दिवशी अक्कलकोटचं वातावरण म्हणजे काहीतरी एक विशेष दिवस असल्यासारखं होतं. ती नेहमीची ती महाराजांजवळची ती पूर्णतः जत्राच, आणि त्यात या 100-200 लोकांची भर. अक्कलकोटामध्ये जणू ती कुंभमेळाच भरला असावा. आणि एवढी सगळी गर्दी आलेली आहे, मुंबईची काही लोक आलेली आहेत. त्या कोणतरी काकासाहेब आहेत ज्यांना घ्यायला खुद्द स्वामी महाराज गेले होते बरं का. ही बातमी ज्यावेळेला पसरली त्याला अक्कलकोटातले गावकरी सुद्धा घरी बसले नाहीत. ते सुद्धा ती उत्सुक कोण होते, काकासाहेब कोण, आणि ही सगळी मंडळी मुंबईची आल्या ती नेमकी आहेत कोण हे बघण्यासाठी सगळेच जमलेले. म्हणजे एकूण काय तर अक्कलकोटमध्ये त्या काळामध्ये तुफान गर्दी झाली, तुफान गर्दी. हे सर्व मंडळी महाराजांच्या सानिध्यात 2-4 दिवस होती. खुद्द काकासाहेब सुद्धा महाराजांच्या सानिध्यात होते. महाराजांची त्यांनी भरपूर सेवा केली. काकासाहेबांच्या बरोबर असलेले रावसाहेब ढवळे ते सुद्धा महाराजांच्या सानिध्यामध्ये ते काकासाहेबांच्या बरोबरीने असत. दोघं मित्रच होते. त्यामुळे या पुढे सुद्धा ज्या ज्या वेळेला ते अक्कलकोटात आले त्याला ते दोघं एकत्र असायचे. नाताळच्या सुट्टीतला शनिवार आणि रविवार बघून हे इथे अक्कलकोटला आले होते बरं का. खरं तर त्यांना 2च दिवस राहायचं होतं, पण महाराजांचं सानिध्य आणि तो जो काय महाराजांच्या सानिध्यातला जो लाभ होता तो काय त्यांना सोडवेना. आणि 2चे 4 दिवस झाले. सोमवारीच कामावरती रुजू व्हायचं होतं, ते मंगळवार बुधवार उजाडला. आता मात्र निघायला पाहिजे असं त्या दोघांनी ठरवलं. पुन्हा मालगाडीला पॅसेंजर डबे जोडण्यात आले. पुन्हा त्यांची सगळी व्यवस्थित सोय करण्यात आली. आणि राजासाहेबांनी पुन्हा तो सगळा लवाजमा पाठवून त्यांना निरोप दिला. अक्कलकोट सोडते वेळी अर्थातच काकासाहेब आणि ढवळे हे दोघेही स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी गेले. स्वामी समर्थ महाराजांचा निरोप घेण्यास गेले तेव्हा महाराजांनी काकासाहेबांना नारळ दिला आणि म्हणाले, शीघ्र 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 लवकर निघा. या गेल्या 4 दिवसाच्या स्वामी महाराजांच्या सानिध्यात स्वामी महाराजांनी कधीच अशी घाई केलेली नव्हती. मग एकदम अचानक आज महाराज आपल्या जणू हकलवतात, लवकर निघा, असं कसं काय. या दोघांनी हा प्रश्न पडला. काहीसं मन खिन्न सुद्धा झालं. 4 दिवस महाराजांनी आपल्याला इतकं प्रेमाने वागवलंय आणि आता आपण त्यांचा निरोप घ्यायला गेलो तर त्यांना बहुत आपला राग तर आला नाही. पटापट निघा आता, शीघ्र निघा. त्याने पुन्हा स्वामी महाराजांना नमस्कार केला, साष्टांग लोटांगण घातलं आणि परतीच्या प्रवासाला निघाले. सर्व मंडळींना त्याने पुढे पाठवलेलं. एक गाडी स्वतःपुरती ठेवलेली आणि त्या गाडीतून त्यांच्या ते पाठी निघाले. ते कडपगाव स्टेशनला जाताच त्यांना एक बातमी मिळाली. ही जी लहान लहान मुलं जी हत्तीच्या अंबारीत बसलेली, तो हत्ती त्या कडपगाव स्टेशनला जाताच बिथरला. आगगाडीचा तो कर्कश हॉर्न, कोळशानी जी गाडी चालायची त्याचा तो हॉर्न होता, तो अतिशय कर्कश होता. आणि त्या आवाजाने तो हत्ती बिथरलेला. हत्ती बिथरून त्या पोरांना घेऊन तो कुठेतरी जंगलात घुसलेला. त्याच्या डोक्यावर त्याचा तो माऊत तर बसलाच होता, पण त्याचाही तो काही ऐकेनासा झाला. काकासाहेबांना येताच ही बातमी मिळाली आणि काकासाहेब अत्यंत चिंतेत पडले. सगळी लहान लहान पोरं जोर जोराने किंचाळत होती. तेव्हा काकासाहेबांनी हात जोडले आणि स्वामी महाराजांना प्रार्थना केली. तोच हत्तीचा आवाज ऐकू आला. तिथे येऊन पाहता तो अत्यंत शांतपणे या सर्व मंडळींना, या सर्व पोरांना अगदी सुखरूप घेऊन आला होता. आणि सर्वजण त्या मालगाडीला लावलेल्या पॅसेंजर डब्यामध्ये सुखरूपपणे बसले आणि मुंबईला परतले. भक्त मंडळी, आता मात्र हे काकासाहेब आणि ढवळे हे दोघंही स्वामी महाराजांच्या प्रेमात पडले होते. स्वामी महाराजांचे ते निस्सीम भक्त झाले होते. स्वामी महाराजांखेरीज त्यांना काहीच सुचत नव्हतं. काम धंदा सांभाळून सुद्धा सदोदित मुखामध्ये स्वामीनाम असायचं. काम करते वेळी स्वामीनाम, कुठे जाते वेळी स्वामीनाम. एवढंच नाही तर झोपल्यावरती सुद्धा मनात त्यांच्या स्वामीनामे घोळत राहायचं. मग अशा वेळेला स्वामीच्या दर्शनाची पुन्हा आस लागली तर ते नवल काय. त्यामुळे 1.5-2 महिन्यातच त्यांचं पुन्हा अक्कलकोटात जाणं झालं. आणि या काकासाहेबांनी ज्या ज्या वेळेला त्यांचं अक्कलकोटात जाणं झालं त्याला जे काय घडलं ते व्यवस्थित टिपून ठेवलेलं आहे बरं का. सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्यावेळेचा प्रसंग सुद्धा त्यांनी इतका छान लिहून ठेवलेला आहे की तो आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्यावेळेला सुद्धा ढवळे आणि काकासाहेब एकत्र गेले होते.
सकाळचे 9-10 झाले असते ज्याला त्यांना स्वामी महाराजांचं दर्शन घडलं. त्या दिवशी महाराजांची स्वारी अतिशय तेजपुंज दिसत होती. चोळप्पांनी त्यांना इतकं छान तयार केलेलं, कोणीतरी त्यांना अर्पण केलेलं सवळं, अगदी भरजरी त्यांचा अंगरखा, खूप छानशी त्यांची ती टोपी, त्यांना गंध, अक्षदा, फुलं वगैरे सगळे त्यांच्या चरणावरती अर्पण करून त्यांना त्या आसनावरती बसवलेलं प्रसन्न मूर्ती दिसत होती. जणू ब्रह्मदेवच आपल्या समोर बसलेला आहे. काकासाहेबांनी आणि ढवळेंनी त्यांना पाहताच त्यांनी लागलेच त्यांना लोटांगण घातलं. महाराजांची ती इतकी प्रसन्न मूर्ती पाहून सर्वांना खूप छान वाटत होतं. स्वामींच्या अवतीभोवती सुद्धा नेहमीप्रमाणे भरपूर गर्दी होती. काही लोक नामस्मरणात मग्न होती, तर काही लोकांचा स्वामींचा जय जयकार चालला होता. काही लोक भजन करत होते. अक्कलकोटचे छोटे राजेसाहेब शहाजीराजे, ज्यांचा जन्मच मुळात स्वामींच्या आशीर्वादाने झालेला, त्यांच्याबद्दल आपण एक एपिसोड केलेला आहे. त्या एपिसोडची लिंक मुद्दाम मी आता या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, जर बघितलं नसेल तर बघा. हे छोटे राजेसाहेब सुद्धा त्यावेळेला तिथे बसलेले होते. प्रत्येक जण आळीपाळीने महाराजांसमोर येत होतं, हात जोडत होतं, साष्टांग लोटांगण घालत होतं आणि त्याच्या योग्यतेनुसार महाराज त्यांच्यावरती कृपा करत होते. छोट्या राजेसाहेबांना मात्र ते शंकर म्हणून बोलवत, अक्कलकोटच्या मालुजी राजांना ते कुंभार म्हणत, चोळप्पांना ते जैना म्हणत, स्वामीसुत महाराजांना ते मारुती म्हणत, कधी कधी लाडाने ते चंदूलाल सुद्धा म्हणत. तसंच या छोट्या राजाला, शहाजी राजाला ते शंकर म्हणत. छोटे राजेसाहेब तिथे बसून काहीतरी करत होते. त्यांच्याकडे 5 स्वामी महाराज म्हणाले, शंकर उठ, तेरे को काम नाही मालूम. तोच ते छोटेसे राजे येऊन स्वामी महाराजांच्या पाठी उभे राहिले. रावजी ढवळे लगेच ताबडतोब उठले आणि तिथे एक चौरी पडली होती, ती हातात घेऊन महाराजांना वारू लागले. हा स्वामी महाराजांचा दरबार इतका प्रसन्न होता, इतका प्रफुल्लित वातावरण होतं की काय विचारू नका. हे सगळं असंच चाललेलं, स्वामींचा नामस्मरण, स्वामींचा जय जयकार, कुठेतरी भजन चाललेलं. सर्वजण व्यवस्थितरित्या शांततेत दर्शन घेत होते. तो स्वामी महाराजांना काय झालं कोणास ठाऊक, लगेच त्याने डोक्यावरची टोपी काढली आणि फेकून दिली. अंगावरचा अंगरखा फाडून काढला, नेसवलेलं पितांबर ते फेडून टाकलं, लंगोट सुद्धा फेडून टाकली आणि एकदम स्तब्ध झाले. माझा पंढरीचा विठोबा वाळवंटी, माझा पंढरीचा विठोबा वाळवंटी, असं ते एकसारखं म्हणू लागले. महाराज असं का करतायत? एकदम अचानक त्यांची मर्जी एकदम कशी काय बदलली? इतके आनंदी वातावरणामध्ये महाराज होते, इतके आनंदी होते, इतके प्रसन्न होते, तेच अचानक एकदम चिंताग्रस्त कसे दिसू लागले. त्यावेळेला महाराजांच्या डोळ्यातून सुद्धा आशीर्वाद होते. मग नेमकं घडलं काय? कोणाला काहीच त्याचं काय कल्पना येत नव्हती, पण काहीतरी विपरीत घडलंय एवढं मात्र सर्वांना कळून चुकलेलं. तो काळ वेगळा होता. कुठे फोन लावून विचारपूस करण्यासारखा सुद्धा नव्हता. फोन नाही, मोबाईल नाही, काही नाहीये. कोणतरी एखादा माणूस जाऊन चौकशी कुठे जर केली तर महाराजांना नेमकं काय सुचवायचं होतं, नेमकं काय सांगायचं होतं याची कल्पना कोणालाच येत नव्हती. पण अचानक वातावरण मात्र बदलले. सगळेजण शांत बसले होते, सगळेजण गप्प झाले. नामस्मरण करणारी मंडळी सुद्धा महाराजांकडे पाहत बसली. महाराज मात्र अतिशय चिंतेत होते. त्यांचं कोणाकडेच लक्ष नव्हतं, फक्त एकसारखं एकच पुटपुटत होते, माझा विठोबा वाळवंटी, माझा विठोबा वाळवंटी, असं करत इतके सैरा वेरा बघत होते. काही वेळाने ते शांत झाले. गर्दी मात्र पांगली होती. महाराजांची अशी मर्जी पाहून त्याच्या समोर उभ्या राहण्याची कोणाची ताकद नसायची. जोपर्यंत महाराज खुश आहे, जोपर्यंत महाराजांची प्रसन्न पुत्र आहे, तोपर्यंत जसे गुळाला मुळे लागतात तशी सर्व मंडळी असायची. पण महाराज कधी चिडले किंवा महाराजांची मर्जी कधी बदलली का शक्य ते कोण तिथे थांबत नसायचं. मग आपले नेहमीचे जे कोण सेवेकरी आहेत तेवढेच तुम्हाला तिथे समोर दिसायचे. रावसाहेब आणि ढवळे मात्र तिथे शांतते एका कोपऱ्यात उभे होते. त्या दिवशी त्यांचा तिथे मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी निघत्या वेळी महाराजांचं त्यांनी लांबूनच दर्शन घेतलं, लांबूनच निरोप घेतला आणि ते तिथून निघाले. आणि वाटेत बार्शीचा एक ब्राह्मण त्यांना भेटला. त्याच्याकडून असं समजलं, काल सकाळी पंढरपुरामध्ये एका माठे फिरू यवनाने विठोबाला दगड मारला आणि तो त्याच्या पायाला लागला. तेव्हा काकासाहेबांनी नमस्कार केला आणि काकासाहेबांना ते लागलीच लक्षात आलं की काल सकाळी ज्या वेळेला विठोबाला या यवनाने दगड मारला, अगदी त्याच वेळेला महाराज इथे कळवळलेले. खरं सांगायचं तर महाराजांनी सुद्धा स्वतःचा पायसा जवळ घेऊन त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले होते. त्यांना खूप दुःख झाले, जणू त्यांचाच पाय दुखवलेला आहे. हा सगळा प्रसंग काकासाहेबांनी लिहून ठेवलेला. काकासाहेब नेहमी स्वामी समर्थ महाराजांची महती सांगत. जे जे कोण लोक त्यांच्याकडे मुंबईला आले
त्यांना ते एकच सांगत की कधीतरी वेळ काढून अक्कलकोटला जाऊन महाराजांचं दर्शन घ्या. प्रत्यक्ष चालता बोलता परब्रह्म आहे, तो परमेश्वर आहे. त्यांचं दर्शन घ्या आणि आयुष्यातच सोनं करून घ्या. त्यानंतर रावसाहेबांचं आणि काकासाहेबांचं अक्कलकोटला नेहमी जाणं होत असतं. ते वरच्या वर स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनात जात असत. काकासाहेब आणि रावजी भिकाजी ढवळे हे नेहमी एकत्र स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जात असत. अगदी घनिष्ठ मित्र होते. रावजी भिकाजी ढवळ्यांच्या मातोश्री त्या काशी क्षेत्री राहत असत. वयोवृद्ध होत्या, पण त्या काशी क्षेत्री त्या कायमच्या राहायला गेल्या होत्या. एक दिवशी हे दोघं अक्कलकोटला असताना रावजींना तार आली, तुमच्या मातोश्री अत्यंत आजारी आहेत, ताबडतोब निघून या. त्या महाराजांचा निरोप घेण्यासाठी आले. महाराजांनी विचारलं, का निघाले एवढ्या लवकर? त्यांनी सांगितलं, अशी अशी माझी आई आजारी आहे, त्याची तार आलेली आहे, मला ताबडतोब निघावं लागेल. काही गरज नाही म्हणे, इथेच राहा. महाराजांनी निघण्याची आज्ञा दिली नाही. त्यामुळे रावजींना अक्कलकोटातच राहावं लागलं. काही दिवसांनी दुसरी वर्दी आली का तुमच्या मातोश्री सुखरूप आहेत, संकट टळलेलं अगदी व्यवस्थित आहेत त्या आता. तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला. त्यांना खूप छान वाटलं, बरं वाटलं. आणि महाराजांनी सांगितलं जाऊ नको, त्याचा अर्थ त्या चांगल्या व्हायच्या होत्या, त्या बऱ्या व्हायच्या होत्या, त्या संकटातून बाहेर यायच्या होत्या, हे निश्चितच होतं. आणि म्हणून महाराजांनी आपल्याला पाठवलं नाही, म्हणून आपल्याला महाराजांनी आज्ञा दिली नाही, याची त्यांना खात्री पटली. हे दोघं अक्कलकोटला नेहमी जात असत. लगेच पुढच्या वर्षी सुद्धा एके दिवशी अक्कलकोटला असताना पुन्हा अगदी तसंच घडलं. पुन्हा त्यांना तार आली, तुमच्या मातोश्री अत्यंत आजारी आहेत, काही त्यांच्याबद्दल सांगता येत नाही, तुम्ही ताबडतोब निघून काशी क्षेत्री या. तेव्हा सुद्धा महाराजांनी त्यांना सांगितलं, काही जाण्याची गरज नाही, शांत बस. स्वामी महाराजांवरती रावजींची पूर्ण श्रद्धा होती, महाराजांवरती त्यांना पूर्ण विश्वास होता. त्यामुळे यंदाच्या वेळी सुद्धा ते शांत बसले. महाराजांनी सांगितलंय ना, जाण्याची गरज नाही, नाही जाणार. आणि तसंच झालं. अगदी काही दिवसातच त्यांना पुन्हा वर्दी आली की तुमच्या मातोश्री आता सुखरूप आहेत, अगदी व्यवस्थित आहेत, चिंता करण्याचं कारणच नाही. रावजी आणि काकासाहेबांचं अक्कलकोटला नेहमीच जाणं असायचं. तिसऱ्या वेळेला काशीवरनं तार आली, त्यावेळेला सुद्धा काकासाहेब आणि ढवळे हे अक्कलकोटानं स्वामी महाराजांच्या पाशी होते बरं का. त्यावेळेला रावजी जेव्हा स्वामी महाराजांना विचारायला गेले तेव्हा स्वामींनी सांगितलं, त्यांना जा ताबडतोब जा, आताच निघ. महाराजांची आज्ञा मिळताच त्या धावपळीने काशी क्षेत्री पोचले. काशी क्षेत्री आईंचं त्यांना दर्शन झालं आणि लगेच काही वेळातच आईने त्यांचा प्राण सोडला. आईचे सगळे अंत्यसंस्कार, सगळे दिवस वगैरे आटपून ते पुन्हा स्वामी महाराजांच्या पाशी आले. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, अरे आधी गेला असता तर गाय चिखलात रुतली असती बरं का. महाराजांना त्यांनी नमस्कार केला, पण महाराजांच्या बोलण्याचा अर्थ मात्र त्यांना कळून चुकला. महाराजांचा बोलण्याचा अर्थ तोच होता की 2 वर्ष आधी जर तुला ज्याला तार आली आणि तेव्हा जर मी तुला जाण्याची आज्ञा दिली असती तर तू तिथेच राहिला असतास, तू येऊ शकला नसतास पाठी. ही गोष्ट सुद्धा काकासाहेब नेहमी सांगत. महाराजांबद्दल त्यांना कधी विचारलं का ते इतके बोलते व्हायचे का किती सांगू आणि किती नाही, तर कोण भेटायला आल्यावरती त्यांना ते भरभरून सांगायचे, ते फार भावुक व्हायचे. एक दिवशी हे दोघं तिथं अक्कलकोटला स्वामी महाराजांकडे गेलेले असताना रावजी भिकाजी ढवळ्यांना स्वामी महाराजांनी जवळ बोलवलं. त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि स्वतःच्या गळ्यातली सोन्याने मडवलेली रुद्राक्षाची माळ ही रावजींच्या गळ्यात घातली. रावजींना खूप आनंद झाला. महाराजांनी त्यांना प्रसाद दिला होता. ही रुद्राक्षाची माळ मुंबईला आल्यावरती त्यांनी एका डबीमध्ये घालून ठेवली होती बरं का. आज जेव्हा रावजींच्या वंशजांना आम्ही विचारतो की स्वामी समर्थ महाराजांनी तुम्हाला रुद्राक्षाची माळ दिलेली ती कुठे आहे, तर आजच्या वंशजांना त्याच्याबद्दल काहीच माहित नाहीये, ते ऐकून सुद्धा नाहीये. आणि म्हणूनच भक्त मंडळी काहीतरी म्हटलं जातं ना की देव सोन्या किंवा चांदीचे असू नयेत, तेच खरं आहे. आज आपल्याला त्याच्यातलं सोनं किंवा चांदी दिसत नाही, आज आपल्याला त्याच्यामध्ये फक्त देव दिसत आहेत. तसंच त्या काळामध्ये रावजींना त्याच्यामध्ये फक्त स्वामींचा प्रसाद दिसला. पण नंतर त्या माळेचं पुढे काय झालं हे कोणालाच माहिती नाही, कोणीच सांगू शकत नाहीये. काकासाहेबांचं आता हळूहळू वय होतो, त्यांना लांब अक्कलकोट सारख्या ठिकाणी जाणं तसं शक्य नव्हतं. पण स्वामी दर्शनाची आस मात्र होती, जायला जमत नव्हतं. कितीतरी वेळा रावजी त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, चला जाऊया, मी तुम्हाला सांभाळतो, मी तुम्हाला घेऊन जातो. पण त्याची हिंमत होईना आणि अशामुळे रावजी एकटेच स्वामी दर्शनाला जात असत. एक दिवशी रावजी ढवळे स्वामी महाराजांच्या दर्शनास गेलेले असताना स्वामी महाराजांनी काकासाहेबांची चौकशी केली, काय रे आता काकासाहेब तुमच्याबरोबर काय येत नाहीयेत. तेव्हा रावजी ढवळ्यांनी सांगितलं की काकासाहेबांचं वय झालंय, आता त्यांना थकवा आलेला आहे,
माझी पण खूप इच्छा होती माझ्याबरोबर ते तुमच्या दर्शनाला यावेत. मी त्यांच्याकडे जाऊन सुद्धा आलो, त्यांना सांगितलं सुद्धा, पण त्यांच्यात तेवढी हिंमत नव्हती. ते बोलले मला आत्मविश्वास नाहीये इतक्या लांबचा प्रवास माझ्याकडून घडेल म्हणून मी येत नाहीये. पण बोलता बोलता ते मला एवढं मात्र म्हणाले, अरे रावजी, एक गोष्ट सांगू का तुला, राहवत नाही रे. महाराजांचं दर्शन घ्यावंसं वाटतं पण हे शरीर साथ देत नाहीये, काय करू सुचत नाही. पुढच्या वेळेला जेव्हा जाशील ना तू, तेव्हा पूर्णतः मनाची तयारी करून मी सुद्धा तुझ्याबरोबर निघेन असं म्हणतो. एकदा डोळे भरून महाराजांचं दर्शन घेईन, त्यानंतर जमेल न जमेल मला माहिती नाही, पण एकदा तरी महाराजांचं दर्शन घेईन मी, तुझ्याबरोबर मी येईन. हा प्रसंग रावजीने स्वामी महाराजांना सांगितला. स्वामी महाराजांना गहीवरून आलं. आपला भक्त आपल्या दर्शनासाठी आतुर आहे पण येऊ शकत नाहीये. महाराजांच्या चेहऱ्यावरचे ते हावभाव रावजींना समजले. महाराजांना वाईट वाटलं. महाराजांना आपण हे सगळं सांगणं कितपत योग्य आहे हा प्रश्न त्यांना पडला. तेवढ्यामध्ये महाराजांनी आपली मूठ त्यांच्या पुढे केली. हे घे म्हणाले, या पादुका आहेत, या काकासाहेबांना नेऊन दे. आपला भक्त आपल्याकडे येऊ शकत नाही, मग आपण स्वतः त्याच्याकडे जाऊया. आपण स्वतः त्याच्या देवघरात जाऊन बसूया. आपण स्वतः त्याच्याकडे जाऊन त्याला पाहिजे नको ते बघूया. ही त्याच्या पाठची भावना होती. स्वामी महाराजांनी तेच केलं. आपल्या पादुका काकासाहेबांना रावजी ढवळेंच्या मार्फत पाठवून दिल्या. किती भाग्य ते, अहो भाग्यवंत होते काकासाहेब. प्रत्यक्ष परब्रह्मा आणि आठवणीने त्यांच्या पादुका काकासाहेबांना पाठवलेल्या. रावजी जसे मुंबईला आले अगदी तातडीने काकासाहेबांकडे गेले. काकासाहेबांना सर्व काय सांगितलं आणि त्या पादुका काकासाहेबांकडे सुपूर्द केल्या. एवढ्याच्या छानशा छोट्याशा आकाराच्या त्या पादुका आहेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की स्वामी महाराजांनी मुखातून त्या पादुका काढलेल्या आहेत. खुद्द स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना आपल्या पादुका पाठवून दिलेल्या आहेत. त्या आठवणीने परब्रह्माचं त्या भक्तांवरचं प्रेम ह्याच्यातून आपल्याला दिसतं. काकासाहेबांना स्वामी दर्शनाची आस नव्हती, तर स्वामी महाराजांना सुद्धा काकासाहेबांना भेटायचं होतं. काकासाहेबांच्या अगदी देवघरात जाऊन राहायचं होतं. काकासाहेबांना त्या पादुका हातात घेतेवेळी त्यांना परमोच्च आनंद झालेला दिसत होता. आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस जणू तोच होता. रावजी जेव्हा त्यांना सांगत होते, अहो महाराज तुमची चौकशी करत होते आणि तुम्ही ते येऊ शकले नाहीत, आता येऊ शकणार नाही म्हटल्यावरती त्यांनी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला निरोप दिलेला आहे की आता तुम्हाला काही येण्याची गरज नाही, त्या पादुकांची फक्त पूजा करा. भक्तगण स्वामी चरित्रामध्ये असा भाग्यवंत होणे नाही. काकासाहेबांनी खूप प्रेमाने त्या पादुका हातात घेतल्या, त्याला नमस्कार केला, जणू आपल्या आनंदाश्रूने त्यांना अभिषेक झाला होता आणि तशाच्या तशा नेऊन त्या आपल्या देवारामध्ये पूजेला ठेवले. या पादुका काही दिवस काकासाहेबांच्या घरामध्ये त्यांच्या पूजेतच देवघरात होत्या. तोपर्यंत स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवलेला. बरं का, महाराजांनी देह ठेवला आणि ती वर्दी जेव्हा काकासाहेबांना मिळाली त्यावेळेला काकासाहेब खूप दुःखी झाले आणि त्याच वेळेला काकासाहेबांचं सौभाग्यवतीने आठवलं, अहो एक दिवशी आपण महाराजांच्या दर्शनास गेलेले असताना तुम्हाला त्याने दर्या किनाऱ्यावरती बसून शांत बसण्यास सांगितलं, आठवतंय का? काकासाहेबांना लागलेच आठवलं आणि काकासाहेबांना हे सुद्धा आठवलं, अगं तुला पण त्यांनी काहीतरी सांगितलेलं. होय म्हणाले त्या. मला त्यांनी काय सांगितलं ते सुद्धा मला आठवते. त्यांनी मला सांगितलेलं पथरावरती पैसे ठोक, म्हणजे त्या दगडावरती पैसे ठोक. आणि या दोघांना महाराजांनी जे काही सांगितलेलं त्याचा अर्थ सुद्धा त्यांना अगदी त्याच वेळेला स्वामी कृपेने उमगला. काकासाहेबांची समुद्र किनाऱ्यावरती ती जागा होतीच, तिथे त्यांनी आपलं स्वतःचं एक छोटंसं घर बांधलं. त्याच्या शेजारी स्वामी समर्थ महाराजांचा एक छोटंसं संगमरवरी दगडातलं एक छोटं, अगदी छोटं मंदिर बांधलं. त्या मंदिराला सभागृह वगैरे काही नाही, पण एक छोटंसं मंदिर. आणि हे दोघं तिथे राहू लागले. काकासाहेबांच्या सौभाग्यवती खूप आजारी होत्या. दत्त जयंतीच्या दिवशी त्याची स्थापना करण्याची त्यांना खूप इच्छा होती, पण त्यांचं आजार पण इतकं फोफावलेलं की त्यांना बरं वाटतंय की नाही का इथेच त्यात आपल्या आयुष्याची सांगता करतात असं त्यांना वाटू लागलं. ते महाराजांना प्रार्थना करू लागल्या, महाराज तुमच्या ज्या पादुकांची आम्ही अगदी जोड्याने स्थापना करायची माझी इच्छा आहे, ही सेवा मात्र माझ्याकडून करून घ्या. नंतर माझं आयुष्य संपलं तरी मला त्याची पर्वा नाही. आणि तसंच घडलं. काही दिवसातच त्यांना आराम वाटला. त्या पुन्हा उभ्या राहिल्या, अगदी जोमाने उभ्या राहिल्या. आणि अगदी त्याच दत्त जयंतीच्या दिवशी त्या मंदिरामध्ये स्वामी महाराजांनी दिलेल्या त्या आत्मलिंगाची त्यांनी स्थापना केली.
मोठ्या अगदी धूमधडाक्यामध्ये त्यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका त्या बांधलेल्या संगमरवरी देवळामध्ये स्थापना केली. आज सुद्धा हा छोटासा मठ किंवा छोटस देऊळ समुद्र किनाऱ्यावरती आहे. काकासाहेबांना 2 मुलगे, रामराव आणि आनंदराव. आनंदराव विवाहित होता. तो आपल्या बायकोसह तिथेच राहत होता काकासाहेबांबरोबर. पण रामराव मात्र अमेरिकेत गेला. तिथे अमेरिकेत गेला आणि अमेरिकेतल्या तिथल्या एका मुलीबरोबर त्याचं लग्न झालं. काही वर्षांनी जेव्हा तो आला तेव्हा मात्र तो एकटाच आला होता. त्याची बायकोच्या बद्दल अशी काही ठोस बातमी नाहीच आहे, किंवा कुठे काही नोंद सुद्धा नाहीये. अमेरिकेवरनं आला तेव्हा तो एकटाच आला एवढा मात्र नोंद आहे. तो एकटा आल्यावरती त्यांनी काय केलं, त्या मठाच्या पुढे सगळी जागा मोकळी होती, तिथे तो शेती करू लागला. वांगी, टोमॅटो वगैरे तिथे तो विकू लागला. पुढे ते देऊळ, काकासाहेब आगासकरांचं ते छोटस घर आणि ते पुढील ती शेती होत असलेली सगळी जमीन याची मालकी वेलकरांकडे गेली. वेलकरांनी तिथे एक मोठाली इमारत बांधून घेतली. आगासकर असेपर्यंत या स्थानावरती दत्त जयंतीचा सोहळा अगदी 3 दिवस चालत असायचा. आता मात्र हा मठ किंवा हे देऊळ खासगी असल्यामुळे लोकांसाठी रोज उघडला जात नाही. एक कोण पुजारी येतो, रोजची पूजा करतो आणि मठ बंद करून जातो. गुरुवारी मात्र लोकांना दर्शन दिलं जातं. एका ठराविक वेळी जर तुम्ही जाल तर तिथे तुम्हाला दर्शन घडतं. मठ खाजगी आहे, वेलकरांचं शेजारीच घर आहे, त्यामुळे इतर दिवशी ते एक खाजगी देवघरासारखंच असतं. ब्राह्मण येतो, पूजा करतो, बंद करून जातो. पादुकांचं दर्शन मात्र अतिशय दुर्मिळ आहे, कारण त्या पेटीतच बंद असतात. त्या पेटीतच त्याच्यावरती अभिषेक केला जातो. फार क्वचित त्या उघडल्या जातात. त्या पादुकांचं दर्शन अतिशय दुर्मिळ आहे. कधी घडलं तर तुमचं नशीब, पण तसं शक्यच नाही असं समजून चालूया आपण. पण त्या स्थानाचं, त्या देवळाचं, त्या मठाचं आणि पादुका असलेल्या त्या छोट्याशा डबीचं दर्शन म्हणजे खुद्द स्वामी महाराजांचं दर्शन, नाही का? आणि हे दर्शन घेते वेळी विनायकराव आगासकर उर्फ काकासाहेब आणि रावजी केशवजी ढवळे यांचं ते स्मरण होणारच. त्यामुळे स्वामी महाराजांचं स्मरण करा, काकासाहेबांचं स्मरण करा, रावजींचं स्मरण करा आणि त्या मठाला नमस्कार करा. कळसाला हात जोडा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.